वेलकम बॅक टू ब्राईट जेन एज्युकेशन. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या भागामध्ये सुमती देवस्थळे लिखित वाङ्मयी लेण्याचा शिल्पकार हा आपण पाठ आज बघणार आहोत. अर्थात यातले जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्याची आपण आज चर्चा करणार आहोत. आणि म्हणून सुमती देवस्थळे यांनी एक ज्या प्रकारे वाङ्मयी लेण्याचा शिल्पकार नेमकं कोण होता, कसा होता, त्याची लेखनाची वैशिष्ट्य नेमकी कोणती होती, त्यांनी काय म्हणून कसे अमाप कष्ट उपसले, कष्ट घेतले, मेहनत घेतली आणि त्याची स्वतःची कादंबरी त्यांनी पूर्ण या साहित्य विश्वामध्ये कशा प्रकारे त्यांनी पुढे आणली आणि ती कादंबरी कशा प्रकारे अग्रगण्य ठरली, या सगळ्याचं उदाहरण, या सगळ्याचे दाखले त्यांनी त्यांच्या या कादंबरीमध्ये अर्थात या पाठामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून एक प्रकारे चोखंदळ वृत्तीचा असणारा हा एक शिल्पकार नेमका कोण होता पाहूया या पाठाच्या माध्यमातून. अर्थात वाङ्मयी लेण्याचा शिल्पकार सुमती देवस्थळे यांचा हा पाठ आहे. सत्य, शांती, त्याग, सेवा या मूल्यांचे उपासक आणि प्रतिभा संपन्न साहित्यिक अर्थात टॉल्स्टॉय हा होता. आणि अर्थात या टॉल्स्टॉयने जे म्हणून जे लिहिलं, आपली कादंबरी प्रकाशित होण्यासाठी ती सर्वांगाने नटावी, सजावी, धजावी या सगळ्याच्या अनुषंगाने जो म्हणून विचार केलाय तो विचार हा स्तुत्य आहे, तो एक वाखाणण्याजोगा आहे. आणि अर्थात त्यांनी जे कष्ट उपासले त्या कष्ट उपासण्याच्या मागे त्यांचं जे म्हणून त्यांनी काय म्हणून स्वतः त्याचं समर्पण केलं, ते समर्पण त्यांनी या सगळ्या मूल्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सत्य, त्याग, शांती, सेवा ही जी मूल्य आहेत, ही मूल्य फक्त त्यांच्या म्हणजे आपल्याला फक्त पाठामध्येच नाही तर त्यांच्या कादंबरीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर टॉल्स्टॉय एक माणूस हा लेखक म्हणून जडणघडण जी त्यांची झाली आहे ती अर्थात खूप एक वेगळी आहे आणि तितकीच ती प्रतिकात्मक सुद्धा आहे. यानंतर वॉर अँड पीस ही कादंबरीची निर्मिती प्रक्रिया हा या पाठाचा गाभा आहे, हा या पाठाचा आशय आहे. आणि वॉर अँड पीस, युद्ध आणि शांती ही कादंबरी वठवण्यामागे, ती चांगली प्रकारे होण्यामागे त्यांचं कशा प्रकारे त्यांची जी भूमिका होती साहित्यिकदृष्ट्या त्यांनी काय म्हणून केलं, कोणतं योगदान दिलं, या सगळ्याचा लेखाजोगा म्हणजेच वाङ्मयी लेण्याचा शिल्पकार अर्थात टॉल्स्टॉय हे आहे. यानंतर मानवी जीवनातील जे प्रश्न आहेत ते युद्धाने सुटत नाहीत तर ते शांती आणि प्रेमाच्या मार्गाने सुटतात. आणि म्हणूनच आपल्या जर राष्ट्राचं किंबहुना आपल्या देशाचं हित कोणतं असेल, उद्दिष्ट कोणतं असेल तर ते एकच, ते म्हणजे शांततेचा मार्ग. आणि म्हणूनच युद्ध असेल तर त्या युद्धाला काहीच अर्थ नसतो. आणि म्हणूनच टॉल्स्टॉय यांनी सुद्धा हेच प्रत्येक वाचकाच्या मनावर या ठिकाणी बिंबवलं आहे की आपल्याला जर जे प्रश्न सोडवायचे आहेत, ज्या समस्या सोडवायच्या आहेत, तर ह्या सगळ्या समस्या युद्धाने सुटणाऱ्या नाही आहेत, तर त्यासाठी शांततेचा मार्गच आपल्याला अवलंबावा लागणार आहे, पत्करावा लागणार आहे. आणि म्हणून त्याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी या पाठाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं, आपल्याला दिलं आहे. यानंतर अभिव्यक्तीमधले जे प्रश्न आहेत त्याची आपण चर्चा करूया सखोलपणे. एकूण 4 ते 5 प्रश्न, 4 प्रश्न मी या ठिकाणी घेतले आहेत. ते 4 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. अर्थात यासाठी परिच्छेद हा असणारच असणार आहे, परंतु परिच्छेद जरी असला तरीसुद्धा उत्तराची मांडणी तुमची महत्त्वाची आहे, तितकीच ती मोलाची असणार आहे. कारण जे तुम्ही लिहिणार ते परिच्छेदातले जरी असलं तरीसुद्धा जे संदर्भ जे आहेत ते थोडे आणखीन थोडे काय म्हणू शकतो, अधिक तिथे संदर्भ आपल्याला या ठिकाणी टाकणं, त्याचा समावेश करणं हे गरजेचं आहे. म्हणूनच अभिव्यक्तीमधला जो पहिला प्रश्न जो असणार आहे तो हा आहे, टॉल्स्टॉय पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो या विधानाची यथार्थता पटवून द्या. आता यथार्थता पटवून द्यायची म्हणजेच काय, तर तुमचं उत्तर थोडं दीर्घ असलं पाहिजे, कारण तुम्हाला पूर्णांगाने, सर्वांगाने तुम्हाला या ठिकाणी विचार करणं जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून यथार्थ या शब्दाचा अर्थच असा आहे की तुम्हाला पूर्ण त्याचं चित्र या ठिकाणी रेखाटायचं आहे. आणि म्हणून टॉल्स्टॉय हा एक चोखंदळ वृत्तीचा होता, सुरुवात तुम्ही करू शकता अशी. टॉल्स्टॉय हा एक चोखंदळ वृत्तीचा कलावंत होता, तो एक शिक्षण तज्ज्ञ होता, तो एक प्रतिभा संपन्न साहित्यिक होता, तो एक तत्वचिंतक होता. आणि म्हणूनच तो या सगळ्या बाजूने विचार करणारा जरी असला तरीसुद्धा साहित्याच्या बाजूने तो तितकाच थोडा वेगळा आहे, तो तितकाच थोडा एक अलिप्त आहे. अलिप्त म्हणण्यापेक्षा आपण असंही म्हणू शकता की तितकंच नाविन्य आहे, कारण त्याची असणारी जी कुशाग्र बुद्धी आहे ती कुशाग्र बुद्धी फक्त या मूल्यांमध्येच नाही आहे तर ती वास्तववादी सुद्धा तितकीच प्रकर्षाने जाणवते.
आणि म्हणून तुम्ही लिहू शकता की सत्य, त्याग, सेवा, शांती या सगळ्याच मूल्यांचं चित्रण त्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये अधोरेखित केलं आहे. आणि म्हणून त्याची यथार्थता पटवून देत असताना आपल्याला सर्वांगाचा विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे, असं तुम्ही लिहू शकता. यानंतर पुढच्या परिच्छेदात, खालच्या परिच्छेदात तुम्ही असं लिहू शकता की टॉल्स्टॉय याने जे युद्ध आणि शांती ही कादंबरी यशस्वी होण्यासाठी त्यांनी जे म्हणून जे कष्ट उपासले ते कष्ट खरंच खूप स्तुत्य आहेत, वाखाणण्याजोगे आहेत. कारण 2000 पृष्ठांची कादंबरी साकारणं हे सोपं काम नाही. अर्थात ते एक आव्हानात्मक असताना सुद्धा टॉल्स्टॉयने जे म्हणून संदर्भाची तपासणी केली ते सगळे संदर्भ खरे आहेत का, ते वास्तवाला धरून आहेत का, हे सगळ्याची छाननी केल्यानंतरच त्याने त्याच्या कादंबरीला हात घातल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर तुम्ही असंही लिहू शकता की कादंबरी फक्त एका म्हणजे सुरुवात जरी तिची केली असली तरीसुद्धा ती त्यानंतर यशस्वी होईलच ह्याची शाश्वती टॉल्स्टॉयला नव्हती. म्हणून त्याने 12 ते 15 वेळा त्या कादंबरीचं पुनर्लेखन त्यांनी केलं. पुन्हा पुन्हा ती कादंबरी लिहिल्यानंतर जे कादंबरीला यश प्राप्त झालं किंबहुना त्याला जी यशाची प्राप्ती झाली ती तितकीच समाधानकारक टॉल्स्टॉयसाठी होती. कारण त्याने जे संदर्भ त्यामुळे समाविष्ट केले आहेत, नमूद केले आहेत, ते सारे संदर्भ त्या काळाला अनुसरून त्यांनी केलेत. म्हणून तत्कालीन युद्धाचा समावेशसुद्धा त्यांनी त्याची कादंबरीमध्ये केला आहे. त्यासाठी त्याने काही लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत, त्या ठिकाणाच्या भेटी त्यांनी दिल्या आहेत, प्रत्येक ठिकाणाला व्हिजिट त्यांनी केलं आहे. आणि यानंतर जे म्हणून त्या काळातले जे लोक होते त्या सगळ्यांची बातचीत करून, हितगुज करून त्या सगळ्याचे संदर्भ, दाखले, ती उदाहरणं ते म्हणून सगळं त्याने त्याच्या कादंबरीमध्ये तो काळ, त्या घटना, ते प्रसंग या सगळ्याचंच एक सखोल चित्रण, मार्मिक चित्रण त्याने त्याच्या कादंबरीमध्ये केलं आहे. आणि म्हणूनच त्याची यथार्थता पटवून देत असताना हे सारे संदर्भ योग्य तर आहेतच, परंतु या पुढचा संदर्भही उपयोगी ठरतो, हे तुम्ही सगळं लिहू शकता. असं तो संदर्भ असा तो म्हणजे त्याने युरोपमध्ये जाऊन त्याने तिकडच्या शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास केला. तिथून जेव्हा तो इथे आला त्यावेळेला त्याने मात्र शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शाळा त्याने स्थापित केली, शाळेची उभारणी केली. आणि या शाळेमध्ये प्रचलित अभ्यास, प्रचलित मूल्यमापन, प्रचलित शिक्षण पद्धती हे सगळं झुगारून, हे सगळं नाकारून त्याने एक वेगळी अभ्यास पद्धती, वेगळी शिक्षण पद्धती त्याने निर्माण केली, विकसित केली. आणि म्हणून टॉल्स्टॉयचं हेही या ठिकाणी दाखला देणं किंबहुना त्याचं चित्रण या बाजूनेही सांगणं या ठिकाणी महत्त्वाचं वाटतं, मौलिक वाटतं. असं लिहून तुम्ही तुमच्या उत्तराचा शेवट करू शकता. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे युद्ध आणि शांती ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉल्स्टॉय यांनी केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. आता जे पण मगाशी बघितलं की वॉर अँड पीस, युद्ध आणि शांती, अर्थात ही कादंबरी लिहिण्यासाठी त्याने काय म्हणून बघितलं असेल तर युद्ध आणि शांती ही कादंबरी लिहिण्यासाठी त्याने अफाट कष्ट उपासले, पहिली ओळ झाली. यानंतर तुम्ही लिहू शकता की टॉल्स्टॉय मुळातच हा चिकित्सक वृत्तीचा होता, चोखंदळ वृत्तीचा होता. आणि म्हणूनच त्याने सगळे संदर्भ, सगळ्या घटना त्याने नीट तपासून घेतल्या होत्या. अर्थात त्यावेळेला काही मतमतांतरसुद्धा होत होते, म्हणजे काहींचं मत हे होतं तर काहींचं मत ते होतं. परंतु असं असताना सुद्धा त्याने ऐतिहासिकदृष्ट्या योग्य प्रकारे सगळ्याची छाननी करून ऐतिहासिकदृष्ट्या जो काही प्रकाश आहे तो प्रकाश त्याने त्याच्या कादंबरीमध्ये टाकला आहे. आणि म्हणूनच इतिहासाचं सुद्धा एक अमूल्य असा ठेवा त्याच्या कादंबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच त्याची कादंबरी ही तितकीच वास्तवाला धरून पुढे आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये कोणत्याच खोट्या कल्पना किंवा असं खोटेपणा त्यामध्ये पाहायला मिळत नाही. त्यामध्ये कुठलंच असं एक काय म्हणतात अवास्तवीय असं रूप असं त्या कादंबरीला बिलकुल नाही आहे. तर वास्तवाची जोड त्या कादंबरीला आहे आणि म्हणूनच त्याची कादंबरी ही तितकीच विश्वासार्ह ठरते असं तुम्ही लिहू शकता तुमच्या उत्तरामध्ये. यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्वतःचे लेखन परिपूर्ण होण्यासाठी टॉल्स्टॉय यांनी जे परिश्रम केले ते परिश्रम तुमच्या शब्दात लिहा. अर्थात टॉल्स्टॉय पुन्हा एकदा लिहू शकता. टॉल्स्टॉय हा एक चोखंदळ वृत्तीचा होता, तो प्रतिभासंपन्न साहित्यिक होता, तो तत्वचिंतक होता, तो शिक्षण तज्ज्ञ होता. त्यामुळे सगळ्याच बाजूने
तो एक परिपूर्ण होता, तो एक परिपक्व होता आणि ती परिपक्वता त्याच्या साहित्यामध्ये उतरली आणि या सगळ्यामध्ये त्याने जी मूल्य हाताळली, ती मूल्य ज्या मूल्यांचा त्याने अभ्यास केला, ती सगळीच मूल्य त्याच्या कादंबरीमध्ये आपल्याला यथोचितपणे पाहायला मिळतात. हा पहिला पॅरेग्राफ झाला. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही असं लिहू शकता की कादंबरीची सुरुवात कशी करावी हे टॉल्स्टॉयला आकळत नव्हतं, समजत नव्हतं. पण तरीसुद्धा कादंबरीचं कथाबीज नेमकं कुठे आहे हे त्याने योग्य प्रकारे काय म्हणतात मिळवलं. कादंबरीला आकार येत नसताना त्या कादंबरीला कशा प्रकारे आकार द्यायचा हे करण्यासाठी त्याने त्या काळच्या ज्या घटना असतील, जे प्रसंग असतील, जे म्हणून कथा असतील किंवा जे संदर्भ असतील, जे दाखले असतील, जो ऐतिहासिक कालखंड होता, त्या ऐतिहासिक कालखंडातले सगळेच जे हेवेदावे होते, जे बारकावे होते, जे दुवे होते, हे या सगळ्याच दुव्यांची बारकाव्यांची त्याने सखोलपणे, गर्दपणे, गहिरेपणाने त्याने छाननी केली, तपासणी केली आणि त्यानंतर त्याने त्याच्या कादंबरीला एक वेगळं असं वळण त्याने आपल्याला दिलं असं आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतं. यानंतर सुद्धा कादंबरी यशस्वी होत नसताना सुद्धा कादंबरीचं पुनर्लेखन त्याने या ठिकाणी केल्याचं आपल्याला हेही पाहायला मिळतं. त्यामुळे इतके कष्ट उपासण्यामागचं त्याची हातोटी, त्याचं कौशल्य, त्याचं एक काय म्हणतो त्याचं कसब, हे सगळेच साहित्याचे पैलू या ठिकाणी यथोचितपणे काय म्हणतात प्रकर्षाने आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा मुद्दा तो म्हणजे 12-15 वेळा कादंबरीचं पुनर्लेखन केल्यानंतरही वास्तववादी रूप प्राप्त करून देण्याचं एक अनोखं कसब आपल्याला टॉल्स्टॉयच्या या लेखनामध्ये, त्याच्या भूमिकेतनं, साहित्यिक भूमिकेतनं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर तुम्ही असंही लिहू शकता की त्याची पत्नी जी सोन्या म्हणून जी होती, त्या सोन्याला सुद्धा त्याचं लेखन तो द्यायचा, सोपवायचा, सुपूर्द करायचा आणि ती सोन्या त्याची पत्नी ही रात्रभर जागून ते सारं लेखन योग्यपणे, सुनियोजितपणे, एकदम छान प्रकारे, चांगल्या प्रकारे ती लिहून काढायची. मात्र पुन्हा टॉल्स्टॉय सकाळी उठून ते सगळं तपासायचा, तो पाहायचा आणि जरी त्याला काही थोडं एखादं संदर्भ काढायचा असेल, त्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल, तर तो पुन्हा ते करायचा आणि पुन्हा सोन्या त्याची पत्नी ही पुन्हा ते सगळं योग्य प्रकारे, छान प्रकारे ती लिहायची. त्यामुळे एक काय म्हणतात परिष्करण आपण जे म्हणतो साहित्याच्या बाबतीतलं, किंबहुना साहित्याच्या बाबतीतलं जे असणारं जे वेगळं दालन काय असेल, एखादी साहित्यकृती, एखादी कलाकृती ही सुयोग्यपणे नटावी, प्रत्येक वाचकाच्या मनाला जाऊन ती भिडावी, त्यासाठी त्यामागे असणारे जे योग्य कष्ट आहेत, त्यामागे असणारे त्याचे जे परिश्रम आहे आणि प्रयत्नांची जी पराकाष्ठा आहे, हे सगळ्याचंच एक मार्मिक चित्रण आपल्याला त्याच्या पाठामध्ये, त्याच्या कादंबरीतनं, त्याच्या सखोल व्यासंगातनं, अभ्यासातनं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच त्याचं जे परिश्रमाचं जे खरं बीज कशामध्ये असेल तर ते या सगळ्या पुनर्लेखनामध्ये आहे. आणि म्हणूनच टॉल्स्टॉयच्या यशस्वीतेमागे जर काय असेल तर ते हे परिश्रम आहेत आणि म्हणूनच परिश्रम हीच त्याच्या यशाची गुरुकिल्ली आहे असं म्हणायला हरकत नाही. या आशेने तुम्ही तुमचं उत्तर संपवू शकता. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा. आता आपल्याला या ठिकाणी समजतं की कथाबीज म्हणजे कादंबरीला कथाबीज लागतं. कथाबीजाशिवाय कादंबरी पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे कथाबीज शोधण्याचं काम टॉल्स्टॉयने योग्य प्रकारे केलेलं हे या ठिकाणी यातनं समजतं, आकळतं. सुरुवात तुम्ही करू शकता की पुन्हा एकदा टॉल्स्टॉय हा एक चोखंदळ वृत्तीचा होता, तो एक व्यासंगी होता, तो एक कट्टर अभ्यासक होता. त्यामुळे तो जरी शिक्षण तज्ज्ञ असला, तत्वचिंतक असला, प्रतिभा संपन्न साहित्यिक असला, तरीही सुद्धा साहित्याच्या ज्या मर्यादा ज्या आहेत, साहित्याच्या म्हणजे ज्या काही कंगोरे जे आहेत, ते कंगोरे त्याने बारकाईने तपासण्याचं उत्तम कार्य त्याने त्याच्या कादंबरीच्या माध्यमातून केलं आहे. आणि म्हणूनच ज्या प्रकारे शेतकरी हा शेतामध्ये पीक चांगलं येण्यासाठी जमीन आधी पूर्णपणे नांगरतो आणि कसदार उत्तम असं पीक मिळण्यासाठी नांगरणीनंतर त्याच्या शेताला सुरुवात करतो, तसंच टॉल्स्टॉयसाठी
त्याच्या कादंबरीचं जे मुद्रण प्रत जी होती ती त्याची जमीन बनली असं या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. हे तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहू शकता की टॉल्स्टॉयसाठी त्याची जी जमीन कोणती असेल तर ती अर्थात त्या कादंबरीची मुद्रण प्रत होती. आणि म्हणूनच या सगळ्यानंतर युद्ध आणि शांती ही कादंबरी उत्तमपणे होण्यासाठी, साकार होण्यासाठी त्यांनी ज्या लोकांना भेटी दिल्या, त्या ठिकाणांना भेटी दिल्या, ज्या लोकांशी त्यांनी हितगुज केलं, बातचीत केली, विविध लोकांच्या मुलाखती घेतल्या, प्रत्येक संदर्भ, घटना, काय म्हणतात प्रसंग, हे सगळंच त्याने अगदी सखोलपणे त्यांनी विशद केलं आहे. त्या सगळ्याचं विवेचन, विश्लेषण हे अगदी परखडपणे वास्तवाला धरून त्यांनी केलं आहे. आणि म्हणून त्याची कादंबरी विश्वासार्ह होण्याच्या मागे जर काय म्हणू शकतो कारण कोणतं असेल, त्याची कारण मीमांसा कोणती असेल, तर ते ह्या सगळ्या गोष्टी येतात. कारण विश्वासार्हता ही काही सहजपणे येत नसते, त्यामागे बरीच परिश्रम करावे लागतात आणि बऱ्याच परिश्रमानंतरच त्याने काय म्हणतात त्याचं चांगलंसं असं पीक आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून टॉल्स्टॉयचं जर खरंच कथाबीज कोणतं असेल, कथाबीज पेरण्यासाठी त्याने कोणती नांगरणी केली होती, तर ही सगळी प्रक्रिया, कादंबरीची निर्मिती प्रक्रिया नेमकी कशी असते, तर ह्या सगळ्या अनुषंगाने त्याने त्याची कादंबरीची प्रक्रिया त्यांनी उत्तमपणे, उत्कृष्टपणे त्यांनी निर्माण केली होती. आणि ही प्रक्रिया निर्माण करीत असताना त्याच्या मनामध्ये जे म्हणून जे येत गेलं, म्हणजे एखादा प्रसंग जरी खोटा असला, त्या प्रसंगामध्ये जरी मतमतांतरं असले, तरीसुद्धा त्या सगळ्याची योग्यपणे छाननी करून आणि आपले अंदाज लावून तिथे जोडून सगळ्याची कादंबरीचं एक योग्य बांधणी त्याने त्या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच या विधानाचा परामर्श घेत असताना जर त्याच्या काय म्हणू शकतो आपण, त्याच्या परिश्रमामागे योग्य असा कोणता गुण कोणता असेल साहित्यिकदृष्ट्या, तर अर्थात टॉल्स्टॉयची प्रतिभा आणि प्रगल्भता ही तितक्याच महत्त्वपूर्ण होत्या असं म्हणून तुम्ही तुमच्या उत्तराचा शेवट करू शकता. अशा प्रकारे हे जे 4 प्रश्न होते हे आपण या ठिकाणी बघितले. टॉल्स्टॉयचा आणखीन कोणतं जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या यूट्यूबवर किंवा क्रोमवरती, इंटरनेटवरती सुद्धा पाहायला मिळू शकते. मात्र हे जरी तुम्ही लिहिलं, ह्याच्यामधले आणखीन तुमच्या मनाचे, तुमच्या मताचे कोणते मुद्दे असतील त्याचाही तुम्ही समावेश केला तरीही सुद्धा चालणार आहे. कारण इथे अभिव्यक्ती आहे, इथे तुमच्या मताला, तुमच्या उत्तराला योग्य तो वाव आहे. त्यामुळे तुमच्या भाषेतनं, तुमच्या स्वभाषेतनं उत्तर मांडलं तरीही चालणार आहे. मात्र मुद्दे मात्र हे यायला पाहिजे जे मी आता या ठिकाणी म्हटलंय. तर अशा प्रकारे हाही पाठ आपल्या या ठिकाणी पूर्ण होतोय. वळूयात पुढच्या पाठाकडे. धन्यवाद.